बाई आणि पुरुष या दोघांमध्ये कमी अधिक प्रमाणात दोघांचंही अस्तित्व असतं. म्हणूनच आपल्याकडे शिवशक्तीचं प्रतीक असलेल्या नटराजाची पूजा करतात. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हल्ली वेगवेगळे चित्रपट येत आहेत आणि खूप गाजत आहेत सुद्धा. असाच एक संवेदनशील चित्रपट आलाय बाप्या. तिच्यातला तो आणि त्याच्यातली ती म्हणजे बाप्या. एका स्त्रीच्या आत असलेल्या पुरुषाची गोष्ट. ट्रान्सजेंडर हा संवेदनशील विषय घेऊन तितक्यात संवेदनशीलपणे मांडणी केलेला हा चित्रपट म्हणजे बाप्या. लहानपणापासून शैलजा या मुलीच्या आत एक वारा वाहत असतो. त्याला बाहेर पडू दिलं जात नाही. दाबून दाबून त्याचा कोंडमारा होतो आणि एक दिवस वादळ बनून बाहेर येतोच. आणि ती मुलगी त्या स्त्री शैलजाचा डॉक्टर शैलेश होतो. पण हे दिसतं तेवढं सोपं नसतं. होतं काय की तिच्या जवळच्या मित्रासोबत म्हणजे अनिल परब, गिरीश कुलकर्णी, तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो. त्याच्यासोबत लग्न होतं म्हणण्यापेक्षा लग्न करणं भाग पडतं. हे लग्न मनाविरुद्ध होत असतं. तिला नेमकं कळत नाही की हे काय होतंय. लग्नानंतर मुलगाही होतो. ती अजून अस्वस्थ होते. त्यात तिला डॉक्टरही व्हायचं असतं. ती शिकायला शहरातही जाते. तिथे तिला थोडा मोकळा श्वास मिळतो. या सगळ्यामध्ये आणि त्यानंतर जी वादळ येतात ती भोवताली असलेल्या सगळ्यांच्या जीवनात देखील येत असतात. त्यांना मात्र हे वादळ झेपत नाही. ही सगळी वादळं एकमेकांवर आपटायला सुरुवात होते. त्याचाच हा प्रवास. जेव्हा परिस्थिती समाजमान्य नसते तेव्हा सगळे अगदी टोकाचं रिॲक्ट होतात. एकदम विरुद्ध. अगदी जवळची माणसं सुद्धा जास्त विरुद्ध वागायला लागतात. समाजाच्या भीतीने मग नातं कोणतेही असो, नवरा, भाऊ, बहीण, मुलं, आजी, मित्र, सगळे लोक विरुद्ध बाजूने बोलायला लागतात. समजून कोणी घ्यायला तयार नसतं आणि याचा त्रास जास्त होत असतो. सगळ्यांना सगळं चांगलं आणि आयुष्यात सगळं स्वतःसाठी आपल्या बाजूनं घडणारं, आपल्या आवडीचं, समाजाला मान्य असलेलं हवं असतं. थोडं जरी इकडे तिकडे झालं तर ते नको असतं. जे निसर्गाने बहाल केलं आहे ते आपण झिडकारतो. त्याचा स्वीकार करायला जमतच नाही. खूप खूप वेळ जावा लागतो. सतत आपल्यावर त्याचा आघात व्हावा लागतो आणि मग जेव्हा धार बोथट होते तेव्हा आपल्याला कुठेतरी जाणीव व्हायला लागते आणि मग नाईलाजाने ते स्वीकारलं जातं म्हणण्यापेक्षा स्वीकारावं लागतं, कारण दुसरा पर्याय दिसतच नसतो. स्त्री जेव्हा पुरुष बनते तेव्हा स्वतःचं वेगळेपण स्वीकारताना आणि समाजाकडून स्वीकार मिळवताना होणारा संघर्ष संवेदनशील आणि हलक्या फुलक्या पद्धतीने मांडणारा हा चित्रपट म्हणजे बाप्या. राजश्री देशपांडे यांनी दुहेरी भूमिका, एका स्त्रीची आणि एका पुरुषाची लीला पेलली आहे. फारच छान स्त्रीने पुरुष व्यक्तिरेखा साकारलेली आहे. गिरीश कुलकर्णी मित्र, नवरा, बाप म्हणून आपली छाप सोडतात. नेहमीप्रमाणे छान काम केलेलं आहे. श्रीकांत यादव यांचा अभिनय संयत, जेवढा गरजेचा तेवढा मस्तच वाटतो. वर्षा तांदळे छोट्या भूमिकेत पण मस्त हास्याची हलकी हलकी फवारणी करताना बघायला मजा येते. बाकी मुलगा आणि इतर कलाकारांनी आपापली कामं चोख केलेली आहेत. गंभीर विषय असूनही विनोद, भावना आणि वास्तव्याचा उत्तम समतोल साधलेला आहे. दिग्दर्शक समीर तिवारी यांची मनाला भिडणारी ही गोष्ट जमून आली आहे. अवश्य पाहण्यासारखा, मनाला भिडणारा चित्रपट बाप्या. वाऱ्याला कोंडलं तर त्याचं वादळ होतं. मनातल्या भावनांचा उद्रेक जर मोकळा झाला नाही तर स्वतः आणि त्याबरोबर आजूबाजूची आपली माणसं सगळ्यांचीच फरफट होत जाते. तेच जर वास्तवाला स्वीकारलं तर जगणं गाणं होऊन जातं. कारण जे आहे ते स्वीकारलं की झगडा संपतो, कोलाहल शांत होतो आणि जगण्याची वाट, दिशा दिसू लागते. एक अत्यंत तरल, सुंदर, सच्चा सिनेमा बाप्या. लिंगबदल किंवा ट्रान्सजेंडर या अतिशय नाजूक विषयावर फार जबाबदारीने कुठेही डॉक्युमेंटरी न वाटता एक उत्तम व्यावसायिक चित्रपट मराठीत झालाय. 2 बहिणी, त्यांची आजी, 2 सच्चे मित्र आणि आण्याचे कुटुंब, त्याचा मुलगा यांच्या भोवती फिरणारी ही कथा. अगदी पहिल्या सीनपासून आपल्याला पुढे काय ही उत्सुकता वाढवणारा हा सिनेमा. स्त्रीच्या देहात असणाऱ्या पुरुषाची घुसमट दाखवणारा हा सिनेमा. ज्याचा देह त्याचा हक्क हे समजून सांगणारा हा सिनेमा. एखाद्या दगडाला पैलू पाडत त्यातला हिरा गवसतो ना, तसा हा सिनेमा. माणूस पण हे लिंगावर नाही तर फक्त माणूस असण्यावर अवलंबून आहे हे सांगणारा हा सिनेमा. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, मातृत्व ही एक भावना आहे, मग लिंग कुठलंही असो. त्यामुळे ही भावना बदलू शकत नाही. हे अनुभवायला लावणारा सिनेमा. गिरीश कुलकर्णी या माणसाबद्दल काय बोलायचं. या नटाला नुसतं पाहिलं तरी असं वाटतं की आपल्या शेजारी बसला तर तास तास गप्पा होतील, इतका आपला वाटतो. आणि त्याला काम करताना पाहिलं की इतका मोठा, इतका उत्तुंग होतो
की शब्दच संपतात. एक वडील, एक नवरा आणि एक मित्र या तीनही नात्यांमध्ये तितकाच प्रामाणिक आणि अतिशय निर्मळ असलेला अन्या आपल्याला इतका भावतो की राजश्री देशपांडे अफाट हा एकच शब्द. त्यांनी आपल्या डोळ्यातून, आपल्या देहबोलीतून अत्यंत सुंदर अभिनय केलाय. शेवटी आपल्या मुलाला भेटतानाचा सीन, पुरुष झालेल्या शैलेशच्या मनातील आई फार सुंदर व्यक्त झालेली आहे. मनातील वादळ समजत नाही तेव्हा होणारी घुसमट आपल्याला पदोपदी जाणवत असते. राजश्री तुम्हाला कडक सलाम. श्रीकांत यादव यांनी साकारलेला वकील आणि सच्चा मित्र अप्रतिम. आर्यनचा संजू बघताना आपल्याला आपल्या घरातला मुलगा आठवेल. सहज अभिनय करणारा हा मुलगा. तर या सिनेमाचं भविष्य उज्ज्वल आहे. देविका दप्तरदार सहज सुंदर अभिनय. त्या स्क्रीनवर आल्या की फक्त त्यांना बघत राहावं असं वाटतं, इतक्या सुंदर आहेत. बाकी सगळे कलाकार छानच. उत्तम निर्मिती मूल्य असलेला आणि हसरोडूच्या भावनिक रोल कोस्टरवर राईडवर नेणारा हा चित्रपट. बाई आणि पुरुष या दोघांमध्ये कमी अधिक प्रमाणात दोघांचंही अस्तित्व असतं. म्हणूनच आपल्याकडे शिवशक्तीचं प्रतीक असलेल्या नटराजाची पूजा करतात. हे जितकं आपण लवकर स्वीकारू तितकं एक प्रगल्भ समाज निर्माण करू. दिग्दर्शक समीर तिवारी, लेखक समीर तिवारी, विक्रांत काटकर, निखिल अशोक पालांडे, गौरव गजानन रेळेकर, मनीष तिवारी, प्रीती नायर, तुम्हा सर्वांचे हा विषय घेऊन सिनेमा काढला त्याबद्दल खूप कौतुक आणि शुभेच्छा. नक्की पाहण्यासारखा आणि विचार करण्यासारखा सिनेमा बाप्या.